पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या ओघाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई होवो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आणि देव शब्द मनुष्य झाला व आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राचा देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. हे परमेश्वरा, पवित्र कुरसाच्या या खुणेने आमच्या शत्रूपासून आम्हाला सोडव. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. प्रेषितांचा विश्वास अंगीकार. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या ओघाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर खिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो धुलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मृत्यूतून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान, अंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ. आमेन. आनंदाचे रहस्य. पहिले रहस्य, देवदूताने मरियेला संदेश दिला. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये
आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा आमेन. हे येशू, आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना तू स्वर्गाकडे ने. आनंदाचे दुसरे रहस्य, मरियेने एलिझाबेथची भेट घेतली. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू येऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा आमीन. हे येशू, आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. स्वर्गाकडे ने. आनंदाचे तिसरे रहस्य, बाल येशू गाईच्या गोठ्यात जन्मला. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो,
जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ. आमेन. हे येशू, आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आनंदाचे चौथे रहस्य, मरियेने येशू बाळाला मंदिरात भेटवले. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये
आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा आमेन. हे येशू आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना तू स्वर्गाकडे ने. आनंदाचे पाचवे रहस्य, येशू मंदिरात सापडला. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ आमीन. हे येशू, आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. Ave clemens, Ave pia, Ave dulcis, O Maria, Ave Ave, plena gracia, O Maria. नमस्कार हे राणी. नमस्कार हे राणी, दयेचे माते, तू आमचे जीवन, आमचे माधुर्य आणि आमच्या आशा, तुला नमस्कार असो. तुझ्याकडे आम्ही देशपाल झालेली एवेची मुले मोठ्याने आक्रोश करतो. तुझ्याकडे आम्ही या अशुच्या दरीत शोक करत व रडत सुस्कार टाकतो. तूच तर आमची कैवारी नाहीस, म्हणून तू आपली दयेची दृष्टी आम्हाकडे लाव आणि आमच्या या देशपालीनंतर तुझ्या उदराचे आशीर्वादित फळ येशू याचे आम्हाला दर्शन घडव. हे कृपाळू, हे ममताळू, हे मधुर कुमारी मरिया. मरियेची विनंती माला.
हे ईश्वरा आम्हावर दया कर. हे ईश्वरा आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे ईश्वरा आम्हावर दया कर. हे ईश्वरा आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आमचे ऐक. ख्रिस्त आमचे ऐक. हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे. हे ख्रिस्त आमचे ऐकून घे. हे देवा स्वर्गातील बापा आम्हावर दया कर. हे देव पुत्रा जगतारका आम्हावर दया कर. हे देवा पवित्र आत्म्या आम्हावर दया कर. हे पवित्र त्रैके एकच देवा आम्हावर दया कर. हे पवित्र मरिये आम्हासाठी विनंती हे कर. पवित्र देव माते आम्हासाठी विनंती कर. पवित्र कुमारींचे कुमारी आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताचे माते आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्त सभेचे माते आम्हासाठी विनंती कर. दयेचे माते आम्हासाठी विनंती कर. ईश्वर कृपेचे माते आम्हासाठी विनंती कर. आशेचे माते आम्हासाठी विनंती कर. अतिशुद्ध माते आम्हासाठी विनंती कर. अतिविरक्त माते आम्हासाठी विनंती कर. निर्दोष माते आम्हासाठी विनंती कर. निष्कलंक माते आम्हासाठी विनंती कर. प्रियकर माते आम्हासाठी विनंती कर. आश्चर्यकारक माते आम्हासाठी विनंती कर. चांगल्या मसलतीचे माते आम्हासाठी विनंती कर. उत्पन्नकर्त्याचे माते आम्हासाठी विनंती कर. तारणाऱ्याचे माते आम्हासाठी विनंती कर. अतिसमंजस कुमारी आम्हासाठी विनंती कर. आदरणीय कुमारी आम्हासाठी विनंती कर. स्तुतियोग्य कुमारी आम्हासाठी विनंती कर. शक्तिमान कुमारी आम्हासाठी विनंती कर. दयाळू कुमारी आम्हासाठी विनंती कर. विश्वासू कुमारी आम्हासाठी विनंती कर. नीतीच्या आरशा आम्हासाठी विनंती कर. ज्ञानाच्या आसना आम्हासाठी विनंती कर. आमच्या आनंदाच्या कारणा आम्हासाठी विनंती कर. परमार्थ बुद्धीच्या पात्रा आम्हासाठी विनंती कर. सन्मानाच्या पात्रा आम्हासाठी विनंती कर. सुभक्तीच्या उत्कृष्ट पात्रा आम्हासाठी विनंती कर. रहस्यमय गुलाबा आम्हासाठी विनंती कर. दाविदाच्या बुरुजा आम्हासाठी विनंती कर. हस्तिदंती बुरुजा आम्हासाठी विनंती कर. सोन्याच्या घरा आम्हासाठी विनंती कर. कराच्या कोशा आम्हासाठी विनंती कर. स्वर्गाच्या दरवाजा आम्हासाठी विनंती कर. सकाळच्या नक्षत्रा आम्हासाठी विनंती कर. रोग्यांच्या आरोग्या आम्हासाठी विनंती कर. पाप्यांच्या आश्रया आम्हासाठी विनंती कर. विस्थापितांच्या सांत्वना आम्हासाठी विनंती कर. दुखितांच्या सांत्वना आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्तीजनांच्या सहाय्या आम्हासाठी विनंती कर. देवदूतांचे राणी आम्हासाठी विनंती कर. आदी पित्रांचे राणी आम्हासाठी विनंती कर. भविष्यवाद्यांचे राणी आम्हासाठी विनंती कर. प्रेषितांचे राणी आम्हासाठी विनंती कर. रक्त साक्षांचे राणी आम्हासाठी विनंती कर. वर्तन साक्षांचे राणी आम्हासाठी विनंती कर. कुमारींचे राणी आम्हासाठी विनंती कर. सर्व पवित्रांचे राणी आम्हासाठी विनंती कर. मूळ पापा वाचून संभवलेली राणी आम्हासाठी विनंती कर. स्वर्गात सदेह नेलेले राणी आम्हासाठी विनंती कर. पवित्र मालेचे राणी आम्हासाठी विनंती कर. कुटुंबाचे राणी आम्हासाठी विनंती कर. शांततेचे राणी आम्हासाठी विनंती कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला माफ कर हे प्रभू. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आमचे ऐकून घे हे प्रभू. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर हे प्रभू. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आम्हा तुझ्या सेवकांना आत्म्याचे व शरीराचे स्वास्थ्य नित्य लाभावे आणि नित्य कुमारी धन्य मर्या हिच्या प्रतापी याचनेने हल्लीच्या दुःखातून आम्ही मुक्त व्हावे व सर्व काळचा आनंद उपभोगावा असे आम्हाला कृपादान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. विस्थापितांचे सांत्वन करणारे माते, आम्हासाठी विनंती कर. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, परमगुरू पोप फ्रान्सिस यांनी पवित्र मरियेच्या विनंती मालेमध्ये 3 नवीन गोष्टी अंतर्भूत केल्या. 1. पवित्र मरिया दयेची माता म्हणजे आवर लेडी ऑफ मर्सी. 2. पवित्र मरिया आमची आशा म्हणजे आवर लेडी ऑफ होप. आणि 3. पवित्र मरिया विस्थापितांचे सांत्वन करणारी माता म्हणजेच आवर लेडी सॉलिस ऑफ द मायग्रंट. आज आपण विस्थापितांचे सांत्वन करणारी माता या विषयावर चिंतन करणार आहोत. पहिल्या प्रथम पाहूया, विस्थापित अथवा मायग्रंट कुणाला म्हणायचं. सर्वसाधारणपणे म्हणता येईल की ज्या लोकांना काही विशिष्ट कारणासाठी आपले घरदार सोडून परदेशात
किंवा परप्रांतात जावे लागते तेच विस्थापित. यामध्ये 2 वर्ग मोडतात. पहिला वर्ग म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात मजबुरीने आसरा शोधणारे लोक, त्यांना रेफ्युजीज म्हणतात. गेल्या काही वर्षात सिरिया व आजूबाजूच्या देशात धार्मिक कट्टरवाद्यांनी तेथील नागरिकांचा अमानुष छळ केला. बिगर इस्लाम म्हणजे ख्रिस्ती लोकांवर अत्याचार केले, बॉम्ब हल्ले करून त्यांची शहरे आणि गावे उद्ध्वस्त केली. हा छळवाद टाळण्यासाठी असंख्य कुटुंबे जी निराधार बनली त्यांना परदेशात युरोपमध्ये पळून जाऊन आसरा शोधावा लागला. समुद्रमार्गे लहानसहान बोटीतून जाताना भयानक अपघात झाले, काही बोटी बुडून गेल्या. यापैकी काहींना इतर देशात आश्रय मिळाला, परंतु बहुतेकांचे फार हाल झाले. निर्वासित कॅम्पमध्ये राहावे लागले त्यांना. ही परिस्थिती पाहून अनेक वेळा पोप साहेबांनी आवाहन केलं की ह्या लोकांना आधार देण्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे, आणि त्यांनी स्वतः देखील त्यामध्ये पुढाकार घेतला. विस्थापितांचा दुसरा वर्ग म्हणजे एका प्रांतामधून दुसऱ्या प्रांतात मजबुरीने ज्यांना जावे लागते असे लोक आणि त्यांची कुटुंबे. यालाच आपण अंतर्गत स्थलांतरित असं बोलूया. सर्वसाधारणपणे 6 प्रकार यामध्ये आढळून येतात. 1. रिक्षा चालवणारे पुरुष, विशेषतः उत्तर भारतातून मुंबईसारख्या मोठ्या शहरात आलेले. 2. वॉचमनचे काम करणारे पुरुष, म्हणजे शहरातील मॉल्स, हाऊसिंग सोसायटी आणि शाळा कॉलेजसारख्या संस्था यात काम करणारे 60 वर्षांवरील पुरुष. 3. घरकाम करणाऱ्या मुली आणि स्त्रिया, शहरातील श्रीमंत कुटुंबात आणि उच्च परिस्थितीत घरकाम करणाऱ्या, उच्च वर्गात घरकाम करणाऱ्या व लहान मुलांची देखभाल करणाऱ्या मुली आणि स्त्रिया. 4. बांधकाम व्यवसायात काम करणारे, म्हणजे रोजंदारीचे काम करणारे मजूर. 5. वर्कशॉप आणि फॅक्टरीत काम करणारे, तसेच फुटपाथवर गाड्या आणि टपऱ्या टाकून व्यवसाय करणारे कामगार. आणि 6. बोटी आणि मच्छ्यांवर काम करणारे खलाशी. हे खलाशी बिहार, आंध्र, ओरिसा, गुजरात या भागातून आलेले आहेत, येत असतात. आता आपण ह्या सर्व स्थलांतरित लोकांची हलाखीची परिस्थिती काय आहे हे पाहूया. पहिल्या प्रथम त्यांना राहायला योग्य असे घर नाही. सर्वसाधारणपणे झोपडपट्टीत आणि गलिच्छ वस्तीत निवारा हे शोधित असतात. तिथे पिण्याचं पाणी, सांडपाणी, शौचालय हा व्यवस्था मिळत नाहीत. दुसरं, औषध पाणी सहजगत्या तिथे उपलब्ध नाही. महागडी औषधे, वैद्यकीय उपचार त्यांना परवडत नाहीत. त्यांच्या आरोग्याची फार हेळसांड होते आहे. मुलींच्या शिक्षणाची आबाळ होते आहे. महागडी फी परवडत नाही. शैक्षणिक सुविधा अपुऱ्या आहेत आणि लहान मुलं कुटुंबासाठी मजुरी करून हातभार लावित आहेत. यातूनच बालमजुरांची समस्या तयार होते, चाइल्ड लेबर. खूप वर्षे नोकरी करून देखील, विशेषतः बांधकाम व्यवसायात त्यांच्या हाती कागदपत्र नाहीत, देखील करारसुद्धा केलेले नाहीत. ओळखपत्र नसल्यामुळे निवडणूक दाखला मिळत नाही आणि मतदान करण्यासाठी गावी जाणे परवडत नाही. मित्रहो, कोरोना विषाणू साथीदरम्यान ह्या विस्थापितांची जी दैन्यावस्था आहे त्याकडे आपण लक्ष देऊया. 6 गोष्टी आपल्याला दिसतात ह्या त्यांच्या दैन्यावस्थेविषयी. 1. अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे नोकरी आणि धंदा बंद झाला. 2. मुलांना बरोबर घेऊन बिऱ्हाडासह गावी जाण्याचा निर्णय घाईघाईने घ्यावा लागला. 3. वाहतुकीचे साधन नाही. रेल्वे आणि बसगाड्या बंद आहेत. काही लोक पायपीट करीत निघाले.
उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, गुजरात हा लांबचा प्रवास त्यांना करावा लागला. त्यामुळे रेल्वेच्या रुळावर तर काही रस्त्यावर मरून पडले. म्हातारे, स्त्रिया व मुले यांचे खाण्यापिण्याचे फार हाल झाले. 4. अनेकांचे स्वतःच्या गावी पोचल्यावरती स्वागत झाले नाही, कारण तिथल्या लोकांना, कुटुंबियांना कोरोना संसर्गाची भीती वाटू लागली. 5. गावामध्ये नोकरी आणि कामधंदा नाही. शेवटी शहरात परत जायची इच्छा आहे, परंतु पुन्हा नोकरी मिळेल याची शाश्वती नाही आणि परतायला वाहनसुद्धा उपलब्ध नाही. मित्रहो, शहरात राहून वर्षानुवर्षे काबाड कष्ट करणारे हे मजूर लोक आणि त्यांची कुटुंबे हे सर्व विस्थापित, निर्वासित आहेत, परप्रांतीय आपले हे बांधव आहेत. त्यांना माणुसकीने जगता यावे यासाठी आपणा सर्वांच्या सहानुभूतीची आणि सहकार्याची अत्यंत गरज आहे. यामध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने व्हायला हव्यात. 1. शासनाचे अधिकारी आणि नागरिक सर्वांनी या गरीब निराधार लोकांना सहाय्य करण्यास पुढे यायला हवं. 2. आपल्या आर्चबिशप यासाठी आम्हा सर्वांना आवाहन करीत आहेत. गरिबांसाठी कार्य करणाऱ्या कारितास इंडिया आणि सेंटर फॉर सोशल वर्क या संस्था आपापल्या परीने हातभार लावित आहेत. अनेक धर्मग्रामातून असं मदत कार्य चालू आहे. 3. लॉकडाऊनची परिस्थिती लवकर सुधारेल, नक्कीच सुधारेल आणि जीवन पूर्ववत चालू होईल. परंतु परप्रांतातून येऊन शहरात काबाड कष्ट करणाऱ्या लोकांसाठी योग्य ते कायदे कानून लवकरात लवकर तयार व्हायला हवेत आणि यासाठी शासनाकडे मागणी करणे हे देखील आपले फार मोठे कर्तव्य आहे. मित्रहो, आपली माता पवित्र मरिया हिने स्वतः विस्थापित जीवनाचा अनुभव घेतला होता. संत लूकच्या शुभवर्तमानात आपण वाचतो की पवित्र मरिया आणि योसेफ यांना नाझरेत आपल्या मूळ प्रदेशातून बेथलेमसारख्या परक्या गावात जावं लागलं. गरोदर असतानासुद्धा रोमन सम्राटाने फरमान काढल्यामुळे या कुटुंबावर ही भयंकर परिस्थिती ओढवली होती आणि बेथलेममध्ये त्यांची नाव ओळख ना देख येशू बाळाला जन्म देण्यासाठी तिला गायीच्या गोठ्याचा आश्रय घ्यावा लागला. पण तिने काही तक्रार केली नाही. एवढ्यावरच त्यांची दैनावस्था संपली नाही, तर हेरोदाच्या तावडीतून येशू बाळाला सोडवण्यासाठी तिला रातोरात इजिप्त देशाला पळून जावं लागलं आणि ह्या प्रवासामध्ये असंख्य अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागलं. परंतु ते सर्व त्यांनी मोठ्या धैर्यानं आणि देवबापावरील विश्वासामुळं सहन केलं. हे मरिया माते, विस्थापितांचे आश्रयदाते, आम्हासाठी विनंती कर.